महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं 2024 ला एक रत्न मिळालं। दिघे साहेबांच्या हिंदू हृदय सम्राट धर्मवीर दिघे साहेब आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला जर कणखर असं नेतृत्व, दयाळू, खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला न्याय देण्यासाठी गेल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली। साहेब, मी तुम्हाला तोंडावर बोलावं असं नाही, परंतु या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं बहिणीचा भाऊ कसा असावा, बहीण अडचणीत असल्यानंतर काय भावानी केलं पाहिजे, खऱ्या अर्थानं कुटुंबामध्ये एक बहीण, दोन बहीण, तीन बहीण असे एक नातं आहे संसाराच्या नियमामध्ये, परंतु असे असंख्य महिला माझ्या बहिणी आहेत आणि त्या बहिणी अडचणीत येऊ नये आणि म्हणून त्या अडचणीत आलेल्या महिलांना लाडका भाऊ भेटला आणि लाडक्या बहिणीमुळं हे महाराष्ट्रामध्ये सरकार आलं। हे कोणीही नाकारू शकत नाही साहेब। परंतु आज या ठिकाणी विकास रत्न म्हणून एकनाथजी शिंदे साहेबांकडे बघितल्यानंतर, साहेब मी पण भारतीय जनता पार्टीचा 2 वेळा आमदार होतो। एक वेळेस काल परवा जरा थोडासा प्रॉब्लेम झाला, योगायोगानं मला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांकडे जाण्याची वेळ आली। मला त्यांनी चांगलं भरपूर प्रेम दिलं। अगदी थोड्या वेळामध्ये निश्चित रूपाने मी कुणावर नाव ठेवणार नाही, परंतु मी तुम्हाला एक वचन देतो साहेब, महाराष्ट्रातल्या सर्वांगीण विकासासाठी आपल्यासारखं रत्न येणाऱ्या काळामध्ये आमच्या पाठीमागे, कार्यकर्त्याच्या पाठीमागे तुम्ही आशीर्वाद, खंबीरपणाने आशीर्वाद द्या। महाराष्ट्रातला चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य पुन्हा एकदा कणखर अशा पद्धतीने आपल्या नेतृत्वात उभा टाकल्याशिवाय राहणार नाही। महायुतीच्या माध्यमातून आपण फार मोठे मोठे निर्णय घेतलेले आहेत साहेब। आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील, आणि साहेब आपण एवढे मोठे निर्णय घेतलेला त्याचा आनंद आज या ठिकाणी आपल्या या स्थळावर यायला कितीतरी लोक उत्सुक होते साहेब। महाराष्ट्रातला प्रत्येक अनुसूचित जातीतला प्रवर्ग या ठिकाणी आज येणार होता, परंतु आपण म्हणालात की सुधाकर भालेरावला मी ओळखत नाही, अशातली बाब नाही साहेब। तुमचा मी सहकारी म्हणून 2009 ते 2019 पर्यंत काम केलेलं आहे। कायदे विधिमंडळाच्या सभागृहामध्ये आपण वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि म्हणून आपण म्हणालात की मला पूर्ण ताकद तुमची दाखवायची गरज नाही, तुम्ही फक्त मोजक्याच कार्यकर्त्याला घेऊन या। तरी बी साहेब ऐकणावनी सगळे कार्यकर्ते एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेत की गेटवर आणखीन बरेच कार्यकर्ते अडचणीत आहेत की साहेब आम्हाला एक वेळेस किमान शिंदे साहेबांच्या सोबत एक मोठा जंगी मेळावा घेऊन आमचा सगळ्यांचा जाहीर प्रवेश करावा, अशा पद्धतीची विनंती केली आहे साहेब। गावगावचे सरपंच काही टेन्शन मध्ये मला काल भांडण केले साहेब। म्हणे साहेब म्हणे आम्हाला लातूरला साहेबाला घेऊन या, उदगीरला घेऊन या आणि नक्कीच आम्ही सगळे सरपंच संघटनेचे सगळे सरपंच, आम्ही साहेब बरेच सरपंच आलेत, आता एवढे कार्यकर्ते आता मला जाते वेळेस आता काय काय करतील मला माहित नाही, कारण आता सगळ्यांना इथं जाहीररित्या प्रवेश करायचा, त्यांची सगळ्यांची इच्छा तुमच्या सोबत फोटो काढायची आहे। परंतु मी सर्व कार्यकर्त्यांना माझे हात जोडून विनंती करतो की या ठिकाणी सर्वच कार्यकर्ते एकशे बडकर एक आहेत, कुणाचं नाव घ्यावं कुणाचं नाही घ्यावं याच्या पलीकडचे एकशे बडकर एक, जीवाला जीव देणारे कार्यकर्ते आहेत साहेब। म्हणून मी प्रामाणिकपणाने तुम्हाला एकच विनंती करेन की महाराष्ट्रात आम्हाला काम करण्याची संधी द्या। येणाऱ्या कालखंडामध्ये निश्चित रूपाने मागासवर्गीय समाज असेल, इतरत्र समाज असेल, शेतकरी असेल, शेतमजूर असेल, प्रत्येकांच्या वाट्याला एकनाथ शिंदे साहेबांचा सहवास लाभला पाहिजे, यासाठी आम्ही आहोत रात्र त्या ठिकाणी रात्रीचा दिवस करू, रक्ताचं पाणी करू साहेब। आणि या महाराष्ट्रामध्ये निश्चित रूपाने शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे साहेबांचा वटवृक्ष असा राहील की त्याची कल्पना सुद्धा करता येणार नाही, एवढं मोठं वटवृक्ष त्या ठिकाणी उभा टाकलेला असेल। फक्त तुमची ताकद आमच्या पाठीमागे द्या साहेब। आज या ठिकाणी आमचे जिल्हाध्यक्ष आहेत, आमचे डॉक्टर शेलचे मंडळी आहे, आपले संपर्क प्रमुख आहेत, आता जिल्ह्यातल्या सगळ्याच मंडळींनी साहेब आता एकच विनंती केलेली आहे की एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री, आमचे नेते, मुख्य नेते
आमच्या महाराष्ट्रामधल्या लातूर जिल्ह्यामध्ये आपण वेळ द्यावी आणि मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी व्हावा ही अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा सगळ्या कार्यकर्त्यांना बालाजीराव तुमच्या सगळ्यांनाच विनंती आहे. क्षीरसागर आमचे जिल्हाध्यक्ष आमचे डॉक्टर शेलचे डॉक्टर साहेब चंदावार सर सर्वांनाच माझी विनंती आहे केंद्रे साहेब की सगळ्यांनी आता येणाऱ्या काळामध्ये निवडणुका आहेत साहेब आम्हाला थोडीशी ताकद द्या. आम्ही जिथं कुठं काही नव्हतं त्या ठिकाणी शिवसेना 100% आम्ही उभा केल्याशिवाय राहणार नाही आणि ज्या ठिकाणी कमी पडल त्या ठिकाणी तुमचा फक्त आशीर्वाद पाठीशी राहू द्या. सुधाकर भालेराव रक्ताचं पाणी करेल परंतु साहेब एक म्हण आहे साहेब एक म्हण आहे भेटेल मांग तर फिटेल पांग आणि निश्चित रूपानं आज दिघे साहेबांचा सहवास साहेब मला लाभला. आता तुमचा सहवास दिघे साहेबांच्या आशीर्वादानं मला या ठिकाणी आता खंबीर मिळालेला आहे. माझं दोन्हीकडे वास्तव आहे साहेब. नवी मुंबई आहे ठाणा आहे आणि ग्रामीण भागात सुद्धा आहे. त्यामुळे निश्चित रूपानं आपला आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहील अशा पद्धतीची विनंती या ठिकाणी करतो. माझ्या कार्यकर्त्यांना फक्त एकच काढून देते मी एकच विनंती करतो की सगळ्यांना मी माफी मागतो सगळ्यांची सगळ्यांनाच प्रवेश या ठिकाणी करायचा झालाय असं साहेब एवढं जेवढे माझ्या सोबत आलेत सुधाकर भालेराववर प्रेम करून या ठिकाणी उपस्थित झालेले सगळे कार्यकर्ते 21 ऑगस्टचा कार्यक्रम आहे साहेब रंगायत गडकरी रंगायतांचा 21 ऑगस्टचा कार्यक्रम आहे साहेब साहेबांच्या सोबत 23 ऑगस्टचा एवढं प्रेम साहेबांनी दिलं साहेब. आता आमच्याकडे तुमचं प्रेम साहेबाच्या रूपाने आमच्यावर मिळणार आहे. आम्ही आता काळजी करणार नाही. आता मी घेतलेला वसा टाकणार नाही परंतु येणाऱ्या काळात मजबूत जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.